माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण गावच्या पद्धतीने चिलापी मासा बनवणार आहोत। हा मासा गावीच बघायला मिळतो, फ्रेश मिळतो। तर आपण आता या मासे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याला मीठ आणि हळद आणि धना पावडर लावून घेणार आहोत व ते मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत। तर रस्सा बनवण्यासाठी मी इथे खोबरे घेतलेले आहे, लसूण, आलं, एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि कांदा चिरून घेतलेला आहे। तर हे सर्व आणि कोथिंबीर हे सर्व आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे। तर इथे मी पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे, त्यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला टाकून घेऊयात आणि तो मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। आपल्या मसाल्याला तेल सुटलेले आहे। तर यामध्ये 2 चमचे आपण बेसन टाकणार आहोत, त्यामुळे भाजीला थिकपणा येतो। तोही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तर आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात। इथे मी काश्मीरी चिली पावडर, घरगुती काळा मसाला आणि मीठ हे टाकून घेतलेले आहे, तेही व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। मसाले लागू नये म्हणून इथे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। आपला मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे। तर यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचे आहे, आपल्याला हवा तेवढा रस्सा करून घ्यायचा आहे। तर एवढा रस्सा बनवलेला आहे। तर रस्स्याला उकळी फुटल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मासा टाकून घ्यायचा आहे। माशाचे तुकडे टाकून घ्यायचे व त्याला 5 ते 10 मिनिट उकळी येऊन द्यायची, म्हणजे आपला रस्सा तयार झाला। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।